मतदार याद्यांचा घोळ कोर्टात जाणार आहे। नागपुरातील भाजपनं कोर्टात जाण्याची तयारी केली। षडयंत्र करून 2 लाख मतदारांची नावं गहाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशासनानं नागपुरात यंदा 75% मतदान वाढवू असा गाजावाजा केला। मात्र प्रत्यक्षात नागपुरात फक्त 54% मतदान होऊ शकलं। याला जबाबदार मतदान अधिकारी असून 2 लाख मतदारांना वंचित ठेवल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली। लवकरच भाजपकडून नागपूरमधील मतदार याद्यांमधील चुकांसंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे। मतदानापासून वंचित करणे, त्याचा अधिकार बळकावणे आणि हा षडयंत्रपूर्वक बळकावणे हा जघन्य अपराध आहे आणि हा अपराध प्रशासनाने केलेला आहे। प्रशासनाचे जे 6 विधानसभाचे मतदान अधिकारी जे आहेत, मी 100% म्हणतो की त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, त्यांना निलंबितच केलं पाहिजे। कारण 2 लाख मतदारांना मतदानापासून वंचित केलं। आज जे 54% जे मतदान झालं आणि जर हे 2 लाखांचं मतदान जर झालं असतं तर नागपूरचा आकडा हा 60%वर 65%वर गेला असता आणि मतदान चांगलं झालं असतं। पण प्रशासनाने कर्तव्यात कसूर केलेला आहे।